गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण 9th मधला मॅथमॅटिक्समधला पहिला चॅप्टर पाहणार आहोत, सेट्स. सेट्सलाच मराठीमध्ये संच असे म्हणतात. आता आपण कोणत्या कलेक्शनला सेट म्हणायचं आणि कोणत्या कलेक्शनला सेट नाही म्हणायचं ते पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल, मी म्हटलं डेज ऑफ वीक, मग तुमच्या माइंडमध्ये क्लिअर येतं की डेज ऑफ वीक म्हणजे कोणते? मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे अँड संडे. ओके, म्हणजे तुमच्यासमोर एक 8 डेजचं कलेक्शन येतं आणि ते तुमच्या माइंडमध्ये क्लिअर असतं. सपोज मी तुम्हाला म्हटलं मंथ इन अ इयर, वर्षामधले महिने असं म्हटल्यानंतर तुमच्या माइंडमध्ये क्लिअर येतं किती महिने आहेत वर्षामध्ये? 12, बरोबर. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर, नोव्हेंबर, डिसेंबर. एक क्लिअर इमेज 12th मंथची तुमच्या माइंडसमोर का होती आहे? दिसते आहे तुम्हाला, जी की क्लिअर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला डाऊट आहे का? नाही. म्हणजे असं कलेक्शन की ज्या कलेक्शनमध्ये तुमची कन्सेप्ट काय असती? क्लिअर असते. अशा कलेक्शन्सला काय म्हटलं जातं? सेट्स. ओके, आता कोणत्या कलेक्शनला तुम्ही सेट नाही असं म्हणणार? फॉर एक्झाम्पल, मी म्हटलं की आपल्या वर्गात असणाऱ्या हॅप्पी स्टुडंटचं कलेक्शन, म्हणजे आनंदी मुलांचा जर तुम्हाला संच बनवायचा आहे आणि त्यांना कलेक्शन बनवायचं आहे, तर तुम्ही तुमच्या माइंडमध्ये इमेज क्लिअर होती आहे का? की तुम्ही यांना हॅप्पी म्हणणार, ह्या स्टुडंटला अनहॅप्पी म्हणणार, अशी क्लिअर इमेज तुमच्या माइंडमध्ये येत नाही. मग अशा कलेक्शनला तुम्ही काय म्हणणार? सेट म्हणणार का? नाही. ओके, अजून एक एक्झाम्पल बघूया. स्ट्रॉंग स्टुडंट्स इन आवर क्लास, म्हणजे आपल्या क्लासमधल्या स्ट्रॉंग स्टुडंटचं कलेक्शन. मग तुमच्या माइंडमध्ये क्लिअर होतं आहे का? पूर्ण कलेक्शन तुमच्यासमोर येतं आहे का माइंडमध्ये तुमच्या? की या स्टुडंटला आपण स्ट्रॉंग म्हणणार, या स्टुडंटला आपण वीक म्हणणार, किंवा कोणते स्टुडंट हे जास्त स्ट्रॉंग आहेत, कोणते स्टुडंट हे कमी स्ट्रॉंग आहेत, याचं एक परफेक्ट क्लिअर इमेज आपल्या माइंडमध्ये तयार होत नाही. त्यावेळेस त्या कलेक्शनला आपण सेट म्हणणार नाही. तर आता पाहूया सेट्सची डेफिनेशन. इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड the object of a given collection, then that collection is called a set. म्हणजे मी तुम्हाला एक मगाशी एक्झाम्पल सांगितलं की कलेक्शन ऑफ मंथ इन अ इयर, म्हणजे वर्षातील महिन्यांचं कलेक्शन. हे म्हटल्यानंतर तुम्हाला डिसाईड करता आलं आहे क्लिअरली की ते कलेक्शन किती महिन्यांचं असणार आहे? 12. आणि कोणत्या महिन्यांचं असणार आहे ते सुद्धा तुमच्या माइंडमध्ये तुम्हाला क्लिअर झालं. मग अशा कलेक्शनला काय म्हणणार तुम्ही? सेट. दुसरं एक्झाम्पल मी दिलं होतं की स्ट्रॉंग स्टुडंट्स इन आवर क्लास. त्यानंतर तुम्हाला क्लिअरली डिसाईड करता आलं आहे का की हा स्टुडंट स्ट्रॉंग आहे, हा वीक आहे? तर नाही. ते आपल्याला क्लिअरली ते कलेक्शन करता येत नाही, त्यामुळे त्यांना सेट म्हणत नाही. आले लक्षात? कोणत्या कलेक्शन्सला तुम्ही सेट म्हणायचं किंवा कोणत्या कलेक्शनला तुम्ही सेट म्हणणार नाहीत, हे सगळ्यांच्या क्लिअर आलं आहे.
लक्षात. त्यानंतर आपण पाहूया द नेम ऑफ द सेट इज गिवन युजिंग कॅपिटल लेटर. म्हणजे सेट लिहिताना आपण त्या सेटचं नाव नेहमी कॅपिटल लेटरमध्ये डिनोट करतो. ओके. नेक्स्ट द एलिमेंट ऑफ द सेट आर शोन बाय स्मॉल लेटर. एलिमेंट्स म्हणजे काय, सेटमध्ये असलेले घटक त्यांना काय म्हणतो आपण, एलिमेंट्स. ते नेहमी कशाने दाखवले जातात, स्मॉल लेटर्सने. आले लक्षात. आता फॉर एक्झाम्पल आपण लिहिताना लिहिणार सेट ए, कॅपिटल लेटरमध्ये लिहिणार सेट ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. सेट लिहिताना नेहमी कशाचा यूज केला जातो, कर्ली ब्रॅकेट्सचा. आणि त्यामध्ये जे लिहिणारे आपण एलिमेंट्स आहेत ते नेहमी आपण कशाच्या याच्यात लिहिणार आहोत, स्मॉल लेटर्समध्ये. म्हणजे सपोज ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी डॅश 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 अप टू झेड. हा सेट लिहिला मी, तो रीड करताना कसा रीड करणार, सेट ए, एलिमेंट कोणते आहेत त्यात, ए बी सी डी अप टू झेड. ओके. प्रत्येक एलिमेंटच्या मध्ये आपण काय देणार आहोत, कॉमा. आणि सेट लिहिताना जे एलिमेंट्स लिहिणार आहोत ते एलिमेंट्स नेहमी आपण कशामध्ये लिहिणार आहोत, कर्ली ब्रॅकेट्समध्ये. त्यानंतर आपल्याला दिसते की सेट ए मध्ये एलिमेंट कोणता आहे, ए. मग आपण रीड कसं करणार, ए इज ॲन एलिमेंट ऑफ सेट ए. ए इज ॲन एलिमेंट ऑफ सेट ए. आणि ते आपण डिनोट करताना कसं डिनोट करणार, स्मॉल ए बिलॉंग्स टू ए. हे साईन कशाचं आहे, बिलॉंग्स टूचं. मग हे साईन काढल्यानंतर ते डिनोट काय करतं, ए हा एलिमेंट तुमच्या म्हणजे स्मॉल ए हा एलिमेंट तुमच्या कॅपिटल ए या सेटमध्ये आहे. ओके. अजून एक बघूया, बी हा एलिमेंट तुमच्या सेट एमध्ये आहे. ते डिनोट करताना तुम्ही कसं डिनोट करणार, बी बिलॉंग्स टू ए. आले लक्षात. बी बिलॉंग्स टू सेट ए. याचा अर्थ बी हा एलिमेंट तुमच्या सेट एमध्ये आहे. ओके. त्यानंतर सपोज मी असं कन्सिडर केलं की आय हा एलिमेंट माझ्या सेटमध्ये नाही, असं आपण कन्सिडर केलं, तर आपण डिनोट करताना कसं करणार, आय इज नॉट बिलॉंग्स टू सेट ए. म्हणजे बिलॉंग्स टूचं साईन काढायचं आणि त्याला क्रॉस साईन करायचं. म्हणजे काय होणार, आय इज नॉट बिलॉंग टू सेट ए. ओके. लक्षात आले साईन सगळ्यांचं बिलॉंग्स टूचं, नॉट बिलॉंग्स टूचं. ओके. त्यानंतर काही कॅपिटल लेटर्स असे आहेत की ज्यांचा सेट लिहिल्यानंतर आपल्याला समजतं की सेट ए हा कोणत्या एलिमेंटचा सेट असणार आहे. त्यामध्ये येतात, त्यामध्ये पहिला येतो एन, कॅपिटल एन. कॅपिटल एन हा कोणता सेट डिनोट करतो, इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 डॉट डॉट अप टू इन्फिनिटी इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर. म्हणजे कॅपिटल एन हा नॅचरल नंबरचा सेट डिनोट करतो. ओके. कॅपिटल डब्ल्यू इज अ सेट ऑफ होल नंबर. कॅपिटल आय is denote the set of integers. Capital Q is denote the set of rational numbers. Capital R is denote the set of real number. Okay. पुढे आपण पाहणार आहोत मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. त्यामध्ये फर्स्ट मेथड आहे लिसनिंग और रोस्टर फॉर्म. सेकंड मेथड है रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म.
म्हणजे ही त्याची फक्त नावं वेगळी आहेत, लिहिण्याची मेथड सेम आहे. म्हणजे लिसनिंग मेथड और रजिस्टर मेथड ही सेम मेथड आहे, फक्त त्याची नावं वेगवेगळी आहेत. तर लिसनिंग मेथड म्हणजे काय? इन दिस मेथड वी राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ अ सेट इन कर्ली ब्रॅकेट्स. Each of the element is written only once and separated by commas. म्हणजे एक एलिमेंट आपल्याला एकदाच लिहायचा आहे आणि तो काय, त्या दोन एलिमेंटच्या मध्ये काय असतं, कॉमाज असतात. द ऑर्डर ऑफ ॲन एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट. मग याच्यामध्ये तुमचं ऑर्डर इम्पॉर्टंट नाही आहे, बट इट इज नेसेसरी टू राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ द सेट. म्हणजे या मेथडमध्ये तुम्हाला सगळे एलिमेंट त्या सेटमधले लिहिणं कंपल्सरी आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघूया, सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 to 10. सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 to 10. आता 1 ते 10 मधले येणारे ऑड नंबर ते आपण लिहूयात. फॉर एक्झाम्पल सेट ए. सेट ए मध्ये आपण काय डिनोट करणार आहोत, असे एलिमेंट की 1 to 10 मध्ये जे ऑड नंबर्स आहेत. मग ऑड नंबर्स कोणकोणते येतात 1 to 10 मध्ये? 3, त्यानंतर 5, 7 and 9. हे सर्व नंबर येतात 1 to 10 मध्ये, जे की कोणते आहेत, ऑड आहेत. ओके, म्हणजे आपण 1 ते 10 मधले ऑड नंबरचं काय केलं, कलेक्शन केलं. ते कलेक्शन करताना यांची ऑर्डर असणं गरजेचं नाही, ते तुम्ही ऑर्डर रिअरेंज करू शकता, पण सर्व एलिमेंट लिहिणं गरजेचं आहे. आले लक्षात? फॉर एक्झाम्पल आपण असं म्हटलं की लेटर्स ऑफ द वर्ड रिमेंबर. जे आपल्याला सेट तयार करायचा आहे, कशाचा, वर्ड रिमेंबरचा आपल्याला काय करायचं आहे, सेट तयार करायचा. आता हा सेट तयार करताना याच्यामध्ये कोणकोणते लेटर येत आहेत, आर, ई, एम, ई. ई पुन्हा रिपीट होतोय, पण तो आपल्याला काय करायचा आहे, एकदाच लिहायचा आहे. त्याच्यानंतर एम, एम सुद्धा पुन्हा रिपीट होतोय, मग तो घेणार का आपण, नाही. बी, त्यानंतर ई रिपीट होतं आहे, आर रिपीट होतं आहे. म्हटल्यानंतर या सेटमधलं आपण एलिमेंट एकदाच लिहिणार आहोत, पण सगळे एलिमेंट्स आपल्याला लिहायचे. आपण सपोज म्हणूया या सेटला सेट बी कर्ली ब्रॅकेट. पहिला एलिमेंट कोणता आहे, आर, नंतर ई, नंतर एम, नंतर बी. याच्यामध्ये तुम्हाला ऑर्डर गरजेची नाही, पण सर्व एलिमेंट येणं गरजेचं आहे. कळालं सेट कसं लिहिलं आहे, इनर रोस्टर फॉर्म. सेट बी, द एलिमेंट ऑफ दिस सेट आर, कॉमा ई, कॉमा एम, कॉमा बी. आले लक्षात रोस्टर फॉर्म? त्यानंतर आपल्याला नेक्स्ट मेथड बघायची, रूल सेट बिल्डर फॉर्म. या मेथडमध्ये काय करतात, वी डू नॉट राईट द लिस्ट ऑफ एलिमेंट बट राईट द जनरल एलिमेंट using variable followed by a vertical line or colon and write the property of the variable. In rule method आपण सर्व एलिमेंट लिहिणार आहोत का सेटमध्ये, तर नाही. आपण या सर्व एलिमेंटचा एक जनरल फॉर्म या सेटच्या राईट करताना लिहिणार आहोत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला लिहायचं आहे a set of natural number 1 to 10. आता याच्यामध्ये जनरल फॉर्म काय आपला, की असणारे नंबर्स
हे काय असणार आहेत, सगळे नॅचरल नंबर असणार, बरोबर. मग सपोज काय करणार आपण, एक्स हा एलिमेंट घेतला की जो काय आहे, एक्स इज अ नॅचरल नंबर बिटवीन 1 to 10. ओके, म्हणजे आपण एक्स हा असा एलिमेंट चूज करणार की जो काय डिनोट करतोय की नॅचरल नंबर डिनोट करतोय, कशामधले, 1 to 10 मधले. मग यामध्ये आपण लिहिताना कसं लिहिणार आहोत, सपोज u इज द सेट, u इज इक्वल टू x. ओके, x, पण हा x कसा आहे, x such that x belongs to नॅचरल नंबर. म्हणजे आपल्याला काय घ्यायचे आहेत, नॅचरल नंबर घ्यायचे. म्हणजे x हा एलिमेंट कशामध्ये बिलॉंग करतोय, नॅचरल नंबरमध्ये. आणि पुढची कंडिशन काय आहे की x हा कशाचा मधले नॅचरल नंबर्स घेतो आपण, इन बिटवीन 1 to 10. मग ते डिनोट करताना काय करणार, 1 इज लेस दॅन x आणि x इज लेस दॅन 10. म्हणजे x हा एलिमेंट 1पेक्षा मोठा आहे पण 10पेक्षा काय आहे, लहान आहेत, असे असणाऱ्या एलिमेंटचा सेट हा कोणता आहे, u. ओके, ह्या फॉर्ममध्ये लिहिण्याला कोणती मेथड म्हणली जाते, रूल मेथड. ओके, आणि हाच सेट जर आपल्याला इन लिस्निंग मेथडमध्ये करायचा असेल तर लिस्टिंग मेथडमध्ये आपण कसं करणार, u इज इक्वल टू, आपल्याला काय घ्यायचे आहेत, नॅचरल नंबर, कुठपासून कुठपर्यंत घ्यायचे आहेत, 1 to 10 पासून. मग फर्स्ट आपला काय, 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके, लिस्निंग मेथडमध्ये आपण काय करणार आहे, त्याचं लिस्निंग मेथडमध्ये आपण काय करतो की त्या सेटमधले ऑल एलिमेंट्स लिहून घेतो, बरोबर. आणि इन रूल मेथडमध्ये आपण त्याच एलिमेंटचा एक जनरल फॉर्म तयार करतो आणि तो फॉर्म लिहून काढतो. म्हणजे रूल मेथडमध्ये आपण सगळे एलिमेंट लिहितो का, नाही, आपण त्याचा एक जनरल फॉर्म लिहितो की एक्स, सपोज आपण एक्स हा घेतला की जो नॅचरल नंबर आहे तो कशाच्या इन बिटवीन आहे, 1 to 10च्या इन बिटवीनमध्ये आहे, की जो आपण रूल मेथडमध्ये असा लिहिला. आले लक्षात सर्वांच्या, ओके. दोन्ही मेथडमधला डिफरन्स समजला आहे, गुड. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. आपल्याला सेट लिहायचा आहे, लेटर्स इन द वर्ड डिव्हिजन. या वर्ड डिव्हिजन या वर्डचं आपल्याला लेटर्सचं काय करायचं आहे, सेट तयार करायचा आहे. तर आपण तर दोन्ही मेथड बघणार आहोत कसं लिहायचं आहे. फर्स्ट मेथड आहे रूल मेथड. रूल मेथडमध्ये आपण दिलेल्या कलेक्शनचा काय करतो, जनरल फॉर्म शोधतो आणि त्याचा जनरल एलिमेंट लिहितो. मग आपण लिहिताना कसं लिहिणार, सपोज B is a set of all x such that x is a letter of the word division. म्हणजे आपण एक्स असा चूज केला आहे की जो काय आहे, एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड डिव्हिजन. ओके, आणि इन लिसनिंग मेथड लिहिताना कसं करणार, बी इज द सेट. आपण यामध्ये काय करतो लिस्टिंग मेथडमध्ये की यामध्ये येणारे सगळे एलिमेंट आपण आपल्या सेटमध्ये लिहितो.
बरोबर. मग कोणकोणते एलिमेंट आहेत? कॅपिटल D, कॉमा कॅपिटल I, कॉमा कॅपिटल V. आता I रिपीट येतो आहे, आपण I परत लिहिणार आहोत का? नाही. V, त्यानंतर येतात कॅपिटल S, त्यानंतर पुन्हा I रिपीट होतो आहे, रिपिटेशन अलाउड नाही आहे. S, त्यानंतर नेक्स्ट O, त्याच्यानंतर N. एवढे लेटर्स इन द वर्ड काय येतात? डिव्हिजनमध्ये. मग त्याची आपण पूर्ण एलिमेंटची काय केली? एक लिस्ट तयार केली लिस्टिंग मेथडमध्ये. आणि रूल मेथडमध्ये काय केलं की एक्स हा एलिमेंट घेतला की एक्स हा एलिमेंट कसा आहे की ज्याच्यामध्ये काय येतात? सर्व लेटर येतात डिव्हिजन या वर्डमध्ये. ओके, आले लक्षात? गुड. तर या टॉपिकवरचा होमवर्क मी व्हॉट्सअप ग्रुपला सेंड करणार आहे. सर्वांनी होमवर्क कंप्लीट करून दिलेले एक्सप्लेनेशन करताना दिलेले एक्झाम्पलसुद्धा तुमच्या वहीत सोडवायचे आहेत आणि ते मला पाठवायचे आहेत. थँक्यू.